नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. TET परीक्षेसाठी परिसर अभ्यास हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि परिसर अभ्यास या विषयामध्ये विचारले जाणारे प्रश्न हे इयत्ता 3री ते 12वीपर्यंतच्या पुस्तकांचा आधार घेऊन विचारले जातात. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 6वी जुना अभ्यासक्रम मधील पाठ भारतीय उपखंड आणि इतिहास यामधील संभाव्य प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. मानवी समाज कोठे दीर्घकाळ वस्ती करतो? पहिला पर्याय आहे जिथे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. दुसरा पर्याय जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असते. पर्याय 3 जिथे दुष्काळ असतो. पर्याय 4 डोंगराळ भागात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असते. बघा प्रश्न दुसरा. भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे? सह्याद्री, सातपुडा, हिमालय, अरवली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमालय. भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा. भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. बघा बंगालचा उपसागर हा पूर्वेला आहे आणि हिंदी महासागर हा भारताच्या दक्षिणेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इसवी सन 1947 पूर्वी कोणते 2 देश भारताचा भाग होते? बघा पहिला पर्याय आहे श्रीलंका आणि नेपाळ. दुसरा पर्याय आहे म्यानमार आणि भूतान. तिसरा पर्याय आहे पाकिस्तान आणि बांगलादेश. चौथा पर्याय आहे चीन आणि अफगाणिस्तान. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाकिस्तान आणि बांगलादेश हे 2 देश 1947 पूर्वी भारताचा भाग होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक. प्राचीन काळी कोणत्या खिंडीमधून व्यापार चालत असे? तर बघा पहिला पर्याय आहे खैबर आणि बोलन. दुसरा कसारा आणि थळ. तिसरा तामिनी आणि वरंदा. चौथा बोरघाट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्राचीन काळी खैबर आणि बोलन या खिंडींमधून व्यापार चालत असे. बघा पुढचा प्रश्न आहे. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणाऱ्या मार्गाला काय म्हणतात? सुती मार्ग, रेशीम मार्ग, व्यापार मार्ग, हिमालय मार्ग. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब रेशीम मार्ग. याला रेशीम मार्ग म्हणत कारण या मार्गावरून पश्चिमेकडे जो माल पाठवला जायचा त्या मालामध्ये रेशीम हे प्रामुख्याने असायचे, म्हणून या मार्गाला रेशीम मार्ग असे म्हणतात. बघा पुढचा प्रश्न आहे. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या प्रदेशाचा विस्तार कोठपर्यंत आहे? पर्याय 1 महाराष्ट्रापर्यंत. पर्याय 2 पश्चिमेकडे सिंध पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत. पर्याय 3 दक्षिणेतील कन्याकुमारीपर्यंत. पर्याय ड केवळ हिमालयापर्यंत. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब पश्चिमेकडे सिंध पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या प्रदेशाचा विस्तार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बघा थरचे वाळवंट भारतातील कोणत्या राज्यात पसरलेले आहे? तर बघा अ महाराष्ट्र, ब राजस्थान, क केरळ, ड तामिळनाडू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब राजस्थान. बघा थरचे जे वाळवंट आहे ते राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या 3 राज्यांमध्ये पसरलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. थरच्या वाळवंटाच्या पश्चिमेला कोणती नदी आहे? तर बघा थरच्या पर्याय अ गंगा, पर्याय ब सिंधू, पर्याय क यमुना, पर्याय ड गोदावरी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब थरच्या वाळवंटाच्या पश्चिम दिशेला सिंधू नदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पाकिस्तानमध्ये घग्गर नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? झेलम, हकरा, रावी, सतलज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब हकरा. तर बघा ही घग्गर नावाची जी नदी आहे ती हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावते आणि हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावून ती थरच्या वाळवंटामध्ये पोचते आणि पाकिस्तानमध्ये या नदीला हकरा या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? थरचे वाळवंट, गोबीचे वाळवंट, सहारा वाळवंट, अटाकामा वाळवंट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सहारा वाळवंट. तर बघा जगातील सर्वात मोठे वाळवंट जे आहे ते सहारा वाळवंट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? आशिया, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क आफ्रिका. तर आफ्रिका खंडामध्ये सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. पुढचा प्रश्न. 3 बाजूंनी वेढलेल्या पाण्याने वेढलेल्या भूभागाला काय म्हणतात? बेट, द्वीपकल्प, मैदान, उपसागर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब द्वीपकल्प. 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला जो भाग आहे तो समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो आणि अशा प्रदेशाला द्वीपकल्प असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांना दुसरे नाव काय आहे? पूर्व घाट, सातपुडा, पश्चिम घाट, अरवली. प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क, पश्चिम घाट. तर बघा, सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्यांना पश्चिम घाट म्हणूनही ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. दख्खनच्या पठाराच्या उत्तरेला कोणत्या पर्वतरांगा आहेत? सह्याद्री, हिमालय, सातपुडा आणि विंध्य, निलगिरी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क, सातपुडा आणि विंध्य. दख्खनच्या पठाराच्या उत्तरेला सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न. प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते होते? गुप्त साम्राज्य, मौर्य साम्राज्य, सातवाहन साम्राज्य, वर्धन साम्राज्य. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब, मौर्य साम्राज्य. हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. पुढचा प्रश्न पाहूया. बंगालच्या उपसागरात कोणते भारतीय बेट आहे? तर बघा, लक्षद्वीप, मालदीव, अंदमान, निकोबार. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अंदमान आणि निकोबार. तर बंगालच्या उपसागरामध्ये जी भारतीय बेटे आहेत त्यामध्ये अंदमान आणि निकोबार या 2 बेटांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न. अरबी समुद्रात कोणते भारतीय बेट आहे? अंदमान, निकोबार, लक्षद्वीप, जावा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लक्षद्वीप हे भारतीय बेट अरबी समुद्रात आहे. आणि आत्ताच आपण वरच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे अंदमान आणि निकोबार ही जी भारतीय बेटे आहेत ती बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेला कोणती नदी वाहते? तर बघा, सतलज, नर्मदा, कृष्णा, तापी. तर थरच्या वाळवंटाच्या उत्तरेला सतलज नदी वाहते. पुढचा प्रश्न पाहूया. प्राचीन काळी पश्चिमेकडील देशांशी व्यापार प्रामुख्याने कोणत्या मार्गाने चालत असे? रस्ते मार्गाने, हवाई मार्गाने, सागरी मार्गाने, रेल्वे मार्गाने. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क, सागरी मार्गाने. तर बघा, प्राचीन काळी सागरी मार्गाने जास्त व्यापार होत होता, पण नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गाने म्हणजेच जमिनीवरूनही व्यापार सुरू झाला. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडील डोंगर रांगांना काय म्हणतात? तर बघा, पश्चिम घाट, सह्याद्री, पूर्व घाट, सातपुडा. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पूर्व घाट. तर दख्खन पठाराच्या पूर्वेकडील ज्या डोंगर रांगा आहेत त्यांना पूर्व घाट असे म्हणतात. तर बघा, सह्याद्री पर्वतरांगा त्यांनाच पश्चिम घाट किंवा पश्चिम घाटाला सह्याद्रीच्या पर्वतरांगा असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे. भारत, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान मिळून तयार होणाऱ्या भूभागाला काय म्हणतात? तर बघा, उत्तर आशिया, दक्षिण आशिया, मध्य आशिया, पश्चिम आशिया. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दक्षिण आशिया. तर बघा, हे जे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 देश मिळून दक्षिण आशिया असं त्यांना म्हटलं जातं. अफगाणिस्तान ह्या देशाचाही यामध्ये समावेश आहे. पुढचा प्रश्न आहे. दक्षिण आशिया आपण जे बघितलं त्या भागामध्ये भारताचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला दुसरं नाव आणि काय आहे? युरोप खंड, आफ्रिका खंड, भारतीय उपखंड, ऑस्ट्रेलिया उपखंड. तर बघा, दक्षिण आशियामधील भारताचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या भूभागाला भारतीय उपखंड असं सुद्धा दुसरं नाव आहे किंवा भारतीय उपखंड या नावानेही या प्रदेशाला ओळखलं जातं. बघा, पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता देश दक्षिण आशिया किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही? श्रीलंका, नेपाळ, चीन आणि भूटान. तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चीन. तर बघा, चीन हा भारताच्या जवळचा किंवा भारताचे त्याच्याशी ऐतिहासिक संबंध आले असले तरी दक्षिण आशिया किंवा भारतीय उपखंडामध्ये चीनचा समावेश होत नाही. श्रीलंकेचा दक्षिण आशियामध्ये समावेश होतो, नेपाळचा होतो, भूटानचा होतो. तर अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठावरील उपयुक्त प्रश्न पाहिलेले आहेत. धन्यवाद.